नागपूर येथील विधान भवनात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात अबकड आरक्षण त्वरित लागू करण्याच्या मागणीसाठी आमदार अमित गोरखे यांनी अनोख्या पद्धतीने शासनाचे लक्ष वेधले। त्यांनी अंगावरील कपड्यांवर अबकड आरक्षण वर्गीकरण त्वरित लागू करा असे लिहून तसेच हातात मागणीचे फलक घेऊन विधान भवन परिसरात निदर्शने केली। या संदर्भात आर्यस न्यूज सक्षम महाराष्ट्र, आवाज सक्षम कार्याचा, आवाज महाराष्ट्राचा या न्यूज चॅनलने त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे मत जाणून घेतले। आर्यस न्यूज सक्षम महाराष्ट्र करिता नागपूर येथून मुख्य संपादक राजीव शिवनकर व प्रतिनिधी संतोष वाघमारे। गेल्या 2 तारखेपासून विष्णुभाऊ कसबे हे विधान भवनासाठी पायदळवारी करत आहे। अबकड आरक्षण त्यांना मिळावं याबाबत आपण या विधान भवनात काय प्रश्न मांडणार आहे आणि आपली काय प्रतिक्रिया? विधान परिषदेमध्ये आणि आमचे मित्र माननीय अंतापुरकर साहेब पण आमदार माझ्याबरोबर आहेत, माननीय सुनीलजी पण येत आहेत आणि आम्ही सगळे आमदार अत्यंत अनेक दिवसापासून पाठपुरावा करतोय। 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला त्या निर्णयानुसार आज महाराष्ट्रामध्ये हे अबकड वर्गीकरण लागू झालं पाहिजे। बदर समितीचं काम जे अंतिम टप्प्यात आलेलं आहे ते लवकरात लवकर पूर्ण होऊन हे वर्गीकरण लागू करावं। आज विष्णुभाऊ कसबे असतील, आमचे भिसे साहेब, गणपत भिसे असतील, अनेक मंडळी आहेत महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं या वर्गीकरणासाठी लढा देत आहेत। माननीय मुख्यमंत्री यासाठी अत्यंत पॉझिटिव्ह आहेत। त्यांनी याच्या आधी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर वर्गीकरण जाहीर करणार आहोत, परंतु सरकारचं लक्ष वेधण्यासाठी म्हणून आम्ही हे आंदोलन या ठिकाणी करतोय की लवकरात लवकर हे अबकड वर्गीकरण जसं इतर राज्यांमध्ये झालं त्याप्रमाणे लवकरात लवकर लागू करावं। कारण हा कुठल्या एका जातीचा प्रश्न नसून 59 जातींचा प्रश्न आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं सर्व जातींमध्ये समानता यावी, सर्वांना आरक्षण प्रॉपर मिळावं यासाठी आम्ही हे सरकारचं लक्ष वेधतो। आणि येत्या 12 तारखेला इथून खूप मोठा मातंग समाजाचा मेळावा मोर्चा निघणार आहे, त्याबद्दल आपण मातंग समाजातील समाज बांधवांना काय आवाहन करा? आम्ही समाजाच्या वतीनं असं नाही, सर्व 59 जातींच्या वतीनं आणि खास करून मातंग समाजाचं आंदोलन होत आहे। हे आंदोलन खऱ्या अर्थानं रास्त आहे, कारण खऱ्या अर्थानं या समाजालाही प्रतिनिधित्व हवं तसं मिळालेलं नाहीये, म्हणून या आंदोलनामध्ये सगळेच त्या ठिकाणी येतील आणि आज सरकारमध्ये आवाज म्हणून आम्ही त्या ठिकाणी आज हे आंदोलन करतोय। धन्यवाद।